हे इन्स्पेक्टर मला तसे बरे वाटले. विकला गेलाय तो यशवंतराव सरंजामेला. त्यांनीच काहीतरी बरं वाईट केलं असणार. काय काय म्हणाले तू? तुम्हाला लाजही वाटत नाही हो यांना. तिच्या निदानची व्यक्ती आता या जगात नाही, त्याला तरी गुंतवू नका म्हणू याच्यात. म्हणजे सॉरी. नाही मिसेस शास्त्री, तुम्हाला कल्पना नसेल कदाचित, पण सुलेखा मला खूप जवळची आहे. सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत तिने माझ्याबरोबर. तिचं मोडलेलं लग्न, तिच्या आईची तिच्याशी असलेली वागणूक, काही लोकांनी केलेले आरोप. माफ करा, पण तुमच्या मिस्टरांबद्दल देखील. बाळचा तिच्याबद्दल गैरसमज झाला होता, पण नंतर तो मिटला होता. पण बाकी सगळं खोटं आहे हो. बाकी सगळं म्हणजे? तो इन्स्पेक्टर म्हणतो बाळनी शेवटचा फोन त्या इन्स्पेक्टरला केला होता. काय? जिजूंनी शेवटचा फोन? म्हणजे सुलेखाच्या जिजूंनी शेवटचा फोन इन्स्पेक्टर भोसल्यांना केला होता? खोटं आहे होय सगळं. हो, नाहीतर हे पोलीस लोक आपल्याकडनं वधवून घ्यायला काहीही बोलू शकतात. मी तुम्हाला रिक्षापर्यंत सोडू का? गाडी आहे माझी. काळजी घ्या. कसा आहे अभिमान? आधीसारखाच. केव्हापासून ओळखतोस तू त्याला? आमच्या दोघांची वय सिंगल फिगर्स मध्ये असल्यापासून. देन टेल मी विक्रांत, त्याला कुठल्याही गोष्टींचा फोबिया आहे? म्हणजे अंधार, आग, पाणी, हाईट? नाही. नीट आठवून बघ. सम रेफरन्सेस मे बी. नॉट दॅट आय रिमेंबर ऑफ. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. इट्स नॉट दॅट इझी, आणि मुळात त्या शास्त्रावरती माझा तितका विश्वास नाही. माझ्या एका पेशंटमुळे मला ते कळलं. मग मी स्वतःवर सुद्धा त्याचा प्रयोग करून पाहिला. कशाबद्दल बोलतोस? रिग्रेशन ऑफ मेमरी थ्रू हिप्नोसिस. हिप्नोथेरपी असं म्हणतात त्याला. हिप्नोटिझमशी याचा काही संबंध आहे का? हो. संमोहनाच्या आधाराने आपल्या गतजन्मीतल्या आठवणी ज्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी गाडल्या गेल्या असतात, त्यांना रिसरफेस करण्याचा प्रयत्न. डॉक्टर प्रदीप जोशी म्हणून आहेत. व्हेरी कॉम्पिटंट मॅन.
तू म्हणत असशील तर मी बोलतो त्यांच्याशी. एनिथिंग टू मेक अभिमान टॉक. ठीक आहे. पण इफ द ट्रीटमेंट इज नॉट डन प्रॉपरली तर पेशंटच्या मेंदूवर कायमचा परिणाम होऊ शकतो विक्रांत. असं आणखी किती दिवस मी इथे राहायचंय? बाहेरच्या जगात गेल्यानंतर सरंजामे आणि कंपनी तुझं काय करतील तुला माहिती आहे. ते त्याचं मी बघून घेईन. मूर्खासारखं बोलू नकोस. आज नाही अजून 2 महिन्यांनी मी इथून गेले तरी तेच करणार आहेत ना माझं ते. तेव्हा परिस्थिती नक्कीच बदललेली असेल. हो? कशी? योग्य वेळ आली की सांगेन तुला. यू कांट रन माय लाईफ लाईक दिस तनिष्का. मी काय करायचं कसं वागायचं हे तू नाही मला सांगायचं सुलेखा. मी इथे किती दिवस असं राहायचंय भूतासारखं? योग्य वेळ आली की सांगेन ना मी तुला. कधी येणार आहे तुमची योग्य वेळ? आणि तोपर्यंत बाहेरच्यांशी संपर्क कसा होणार आहे माझा? त्याचाही मार्ग आहे सुलेखा. काय मार्ग आहे? स्थळ काळ वेळ याची बंधनं सामान्य माणसांना असतात आणि मी स्वतःला सामान्य मानत नाही. तसं तूही मानू नकोस. सामान्य माणसाला कळेल असं बोलाल? लवकरच कळेल. आज सकाळपासून आईंना बरं वाटत नाहीये. डोकं दुखतंय त्यांचं, म्हणून मी डबा घेऊन आले. असू दे, करेन मी. मम्मा आहेत? मी त्यांना भेटून येते. आंघोळीला गेली. मी निघू काकू? आईला भेटायचं नाही. नको, मी निघते. शुभ्रा, काय? निखिलच्या मृत्यूची चाहूल तुला आधीच लागली होती म्हणतात. हो, म्हणजे मला सारखी स्वप्न पडायची. असं नेहमीच होतं का तुझं? घडणाऱ्या घटना आधीच समजतात? नाही,
नेहमी असं नाही, पण बऱ्याचदा कळतं. बाळच्या वेळेला नाही कळलं. मला संकेत मिळत होते, पण संकेत? हो पूनम काकू, मला आकडे दिसायचे 3, 6 आणि 9, पण त्यांचा अर्थच कळत नव्हता. बाळकाका गेल्यावर त्या आकड्यांचा अर्थ कळला. काय लागला अर्थ? बाळकाकांचा मृत्यू पहाटे 3:06 झाला होता आणि ती तारीख 9 होती. एवढी एक्झॅक्ट वेळ तुला कशी कळली? पोलिसांकडून. पोलिसांनी तर मलाही नाही सांगितलंय. तसं नाही, म्हणजे मी स्वतः इन्स्पेक्टर भोसलेंना फोन करून विचारलं, म्हणून त्यांनी मला. शुभ्रा, तुला असं नाही वाटत तू फार मोठी फ्रॉड आहेस? कुसुमताई म्हणतात तुला जादूटोणा येतो, तुझ्याकडे काही पॉवर्स आहेत. माझा ह्याच्यावर विश्वास नाही. मला असं वाटतं तुझ्याबद्दल हे बोललं जावं म्हणून तूच ह्या गोष्टी पद्धतशीरपणे पसरवतेस. निखिल गेला तेव्हा म्हणाली होतीस त्याचा मृत्यू तुला आधी दिसला होता. बाळ गेल्यावर म्हणतेस तुला काही संकेत मिळाले होते. कशासाठी हे सगळं? तुला हवं ते मिळवलंस ना तू? आधीशी लग्न झालं, शास्त्र्यांची सून म्हणून मिरवतेस, कोकणातल्या छोट्याशा गावातून मुंबईत आलीस. आता कशाला हे अटेन्शन सिकिंग? आणि तुला जर हे सगळं कळतं, सगळं आधी समजतं, पण त्याचा उपयोग काहीच होत नाही ना. माझा निखिल जायचा तो गेलाच. मी विधवा व्हायची ती झालीच. मला खूप राग यायचा आधी तुझा. माझ्या बहिणीचं आयुष्य तुझ्यामुळे उद्ध्वस्त झालं. तो राग अजूनही आहे माझ्या मनात. पण केवळ तू आधीची बायको आहेस आणि आधी आम्हाला दोघांनाही मुलासारखा होता म्हणून तुला सांगते, गो अँड गेट युअरसेल्फ ट्रीटेड समवेअर. हो, तुझी ट्रीटमेंट चालूच आहे ना? त्या डॉक्टरांना सांग माझा प्रॉब्लेम फक्त आयडेंटिटी क्रायसिसचा आहे, बाकी काही नाही. माझ्यात काहीतरी स्पेशल पॉवर्स आहेत हे मला सतत भासवावं लागतं. जा विचार त्यांना, काही औषध आहे का त्याच्यावर? मी निघू पूनम काकू? बरं का इन्स्पेक्टर,
लहानपणी या वाड्यात इथेच बसून मी पाढे पाठ केले, पुस्त्या गिरवल्या. आता आयुष्य नावाच्या गहन विषयाचा अभ्यास करतो. हे माझं पाठ्यपुस्तक. या विषयाची रोज परीक्षा असते, क्षणोक्षणी असते. असो, माझ्यामुळे तुम्हाला इथे येण्याची तसदी घ्यावी लागली त्याबद्दल क्षमस्व. असं का बोलताय आजोबा? इवन आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू विजिट दिस प्लेस अगेन. तुमचा हा वाडा, इट्स अमेझिंग. आहे खरा. आपलं बोलणं झालं ना की मी विष्णूला सांगतो, तो तुम्हाला अख्खा वाडा दाखवेल. चालेल. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली कारण मी ज्या गोष्टीचा थांग लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नात मला तुमची मदत हवी आहे. माझी मदत? सुलेखाची बालमैत्रीण मनीषा, तिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. बाहुलीने मला सांगितलं की तुम्ही मनीषाच्या आईला भेटला होता. माझं तुमच्याकडे एवढंच काम आहे इन्स्पेक्टर. तुम्ही मनीषाच्या आईला विचारून तिची पत्रिका मला आणून देऊ शकला तर फार बरं होईल. पत्रिका? जन्मपत्रिका. किंवा तुम्ही मला त्यांचा नंबर द्या, मी बोलेन त्यांच्याशी, आणि जर त्या तयार असतील तर मी विष्णूला पुण्याला पाठवेल. तुमचा उगीच वेळ जायला नको. जे त्यात त्रास काहीच नाही, पण तुम्हाला मनीषाची पत्रिका का हवी आजोबा? कसं आहे ना इन्स्पेक्टर, पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची पद्धत प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, या पत्रिका ही माझी पाठ्यपुस्तकं आहेत. माझं ज्ञान, आकलन यांच्यावर अवलंबून असतं. म्हणजे मनीषाची पत्रिका बघून तुम्हाला कळेल तिचा मृत्यू कसा झाला होता? तिची पत्रिका बघून मला काय कळेल, काय उमगेल, काय समजेल हे मी ती न पाहताच कसं सांगू? मला एवढंच सांगायचं आहे इन्स्पेक्टर, मनीषा आणि सुलेखा या दोन्ही मुलींचा जन्म एकाच दिवशी झाला होता. हो, मग त्यातून काय? ते मी तुम्हाला सांगेन नंतर कधीतरी. अभ्यासाला बसण्या अगोदरच आपल्याला परीक्षेत किती मार्क मिळणार आहेत हा विचार करण्यात काय अर्थ आहे, नाही का? मी लवकरात लवकर पुण्याला जाऊन येतो आजोबा. श्रीराम श्रीराम.